हॅलो फ्रेंड्स, रुईज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. खूप छान अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर आज शेअर करते. कोबीची वडी खूप सुंदर, खुसखुशीत, खायला एकदम चविष्ट अशी टेस्टी आणि कमीत कमी साहित्यातली सुंदर कोबीची वडी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर अजून नवीन आहात, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. करूया आपल्या सुंदर अशा कोबीच्या वडीला सुरुवात. इथे मी कोबी घेतलेला आहे, तो आधी मधोमध कापून आपण छानपैकी किसून घ्यायचा आहे. किसताना आपण जी किसणी यूज करणार आहोत ती साधारण आपल्याला अशी एकदम जाडवाली अशी घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीची एकदम एकदम बारीक असं करायचं नाही, तर नुसतं पाणीच येतं. त्याच्यामुळे हा असा आपल्याला किसून घ्यायचा आहे. आणि किसलेला कोबी हा मेजरिंग कपच्या 1.5 कप येईल. म्हणजे 1 कप अख्खा आणि 1 अर्धा कप असा जो बारीक किस येईल एवढा याच्यामध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण 1.5 कप किसलेला कोबी हा घ्यायचा आहे. यानुसार मी सगळं मेजरमेंट तुम्हाला सांगणार आहे. आता किसलेल्या कोबीमध्ये आपल्याला 4-5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर जराशी जाडसर वाटून घ्यायची आहे. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर ही टाकून घ्यायची आहे. त्याच्याने आपल्या कोबीच्या वडीला खूप छान टेस्ट येते. आता इथे मी 1 टीस्पून धणे आणि जिरा अशी मिक्स पावडर घेतलेली आहे. 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत. हे सगळं आधी आपण मिक्स करून घेऊया. आता इथे मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि मेजरिंग कपचा 1 कप बेसन घेतलेलं आहे. ते बेसन आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि अजिबात पाण्याचा आधी वापर न करता आपल्याला हे बेसन त्याच्यामध्ये असंच मिक्स करून घ्यायचं आहे. कारण कोबी किसल्यानंतर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला असंच पाणी सुटतं. त्याच्यामुळे आधीच पाणी टाकलं तर सगळं एकदम पातळ होईल. त्याच्यामुळे लागेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे, नाहीतर पाणी न वापरताही आपल्याला बेसनमध्ये हे सगळं भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी थोडंसं म्हणजे अगदी 2 टेबलस्पून असं पाणी घेतलेलं आहे फक्त एक्स्ट्रा, आणि त्याच्यामध्येच आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे असं आहे ना, हे बघा, एवढंच पातळ आपल्याला ते करून घ्यायचं आहे. ह्याच्यावरून घट्ट पण करायचं नाही आणि अजून पातळही करायचं नाही. आता एका प्लेटमध्ये मी थोडंसं तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये आपण जो आता कोबीचा बॅटर तयार केलेला होता तो असा सगळीकडे व्यवस्थित असा पसरवून घेते. सगळीकडे सेम असा पसरवून घ्यायचा डिशमध्ये ठेवून. आता हे करताना मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं, म्हणजे आपल्याला स्टीमरमध्ये हे आपल्याला 15 मिनटासाठी वाफ द्यायची आहे. ह्याच्यावरती मी थोडे सफेद तीळ टाकून घेते गार्निशिंगसाठी. हे फक्त एक्स्ट्रा आहे, तुम्हाला जर वाटलेच तर टाका, नाही टाकले तरीसुद्धा चालू शकतात, पण दिसायला खूप छान लागतात. त्यामुळे मी थोडे सफेद तीळ एक्स्ट्रा टाकून घेतलेले आहेत. इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. आता आपण जो कोबीचा हा बॅटर तयार केला होता तो 15 मिनटासाठी वाफवून घ्यायचा आहे. तो वाफवून आपण घेऊन मग 15 मिनटांनी आपल्याला तो पुढे कापायचा आहे. त्याच्यामुळे आधी आपण तो छानपैकी वाफवून घेऊया 15 मिनटासाठी. हे बघा, सुंदरपैकी छान तो तयार झालेला आहे. आता तो थोडा थंड झाला आहे. आता थंड झाल्यानंतर आपण सुरीला दोन्ही साईडनी थोडंसं तेल लावूया आणि आपल्याला ज्या पद्धतीच्या पाहिजे त्या पद्धतीच्या वड्या आपण त्याच्या कापून घेऊया.
हे बघा, अशा पद्धतीची आपली ही कोबीची वडी आता तयार झालेली आहे. आता ही वडी आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आता इथे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा अशी माझ्यासारखी शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आणि हे आपण छानपैकी दोन्ही साईडनी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्या ह्या कोबीच्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत, कारण का त्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत. एकदम पण आपल्याला अशा कडक किंवा अशा एकदम काळपट अशा करायच्या नाही आहेत. अशा छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्या छानपैकी कोबीच्या वड्या ह्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही कोबीची वडीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून एका सुंदर अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत आपली ही कोबीची वडी एन्जॉय करा.